आता जर तुम्ही बघाल तर जुन्या सोसायटीमध्ये ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा बिल्डअप एरिया लिहिलेला आहे. हो. परंतु त्यावेळेस बिल्डअप एरिया वेगळा असायचा आणि वापरायला वेगळा असायचा. करेक्ट. आता सध्या रेरा आल्यानंतर जे बेनिफिट झालेले आहेत, ग्राहकांना खूप मोठ्या प्रमाणात बेनिफिट झालेले आहेत. कार पार्किंग जे ते विकलं जायचं, तसं मग आत्ताच्या Yes, yes, yes. केसमध्ये कार पार्किंग इन्क्लूड त्याच्यामध्येच असतं का? मी स्पष्ट बोलेन तुम्हाला, मी पण बिल्डर आहे. हम्म. कार पार्किंग हे आम्ही लिगली विकू शकतो. ओके. कारण रेरा आल्यानंतर आता आम्ही त्याचा लिगली स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरून तुम्हाला देतोय ओके. गव्हर्नमेंटला. रेरामध्ये रजिस्टर करतोय. तुम्हाला जर पार्किंग पाहिजे फ्लॅट सोबत, तुम्ही रेराच्या वेबसाईटला जावा, बिल्डरचं पार्किंग रजिस्टर आहे का, रेराला दाखवलंय का, ओके. तर तुम्हाला पार्किंग मिळेल. जर तिथं पार्किंग नसेल आणि तुम्हाला बिल्डर देत असेल तर ते चुकीचं आहे. ओके. ते पण सांग. त्यामुळं आता जे पार्किंग मिळतात ते नवीन UDCPR मुळे प्लस रेराच्या रजिस्ट्रेशनमुळं हम्म. प्रॉपर लिगली पार्किंग मिळतात आणि त्याचा फायदा ग्राहकालाही होतो, बिल्डरलाही आर्थिक स्वरूपात फायदा होतो आणि गव्हर्नमेंटला सुद्धा होतो. म्हणजे अर्थात प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं की फ्लॅट घेताना 2 अग्रीमेंट होतील, पार्किंगचं वेगळं आणि घराचं वेगळं. तुमची जर प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन आहे, हम्म. रेरा अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये लागू होतो. तुमच्या अग्रीमेंट मध्येच बिल्डर तिथं लिहून देतो तुम्हाला पार्किंग देणं ग्राह्य आहे. स्टिल्ट पार्किंग स्लॅबच्या खाली ओके. ओपन पार्किंग विकणं कायद्याने गुन्हा आहे, तो बिल्डर विकू शकत नाही. ओके.